या आठवड्यात जवळपास 3 पेशंट मी व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सीचे पाहिले आणि त्यांची लक्षणं सुद्धा पाहिली. त्यामुळे मी ठरवलं की येणारा व्हिडिओ हा आपल्याला व्हिटॅमिन बी 12 वर करायचा आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिटॅमिन बी 12 म्हणजे काय, त्याची आपल्या शरीरामध्ये कुठली कार्य आहेत, व्हिटॅमिन बी 12 कमी होण्याची कुठली कारणं आहेत, व्हिटॅमिन बी 12 कमी झाल्यावर कुठली लक्षणं आपल्या शरीरावर दिसून येतात आणि त्यावरचे उपाय काय आहेत हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे बरीच जीवनसत्व आहेत. त्यामध्ये ब जीवनसत्व हे एकूण 8 प्रकारचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जर कुठलं जीवनसत्व मला या जीवनसत्वांमध्ये वाटत असेल तर ते म्हणजे व्हिटॅमिन बी 12. तर व्हिटॅमिन बी 12 याला कोबॅलमाइन असंही म्हणतात. हे एक वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे जे आपल्या मेटाबॉलिझम मध्ये चयापचय क्रियेमध्ये खूप महत्वाचा रोल पार पाडत असतं. व्हिटॅमिन बी 12 ची कार्य कोणती आहेत तर आपल्या ज्या नर्व्स आहेत, आपल्या ब्लड सेल्स आहेत, डीएनए आहे, मेटाबॉलिझम आहे, या सगळ्यांमध्ये महत्वाचं कार्य जर कोण पार पाडत असेल तर व्हिटॅमिन बी 12. व्हिटॅमिन बी 12 हे आपल्याला मेटाबॉलिझम मध्ये अतिशय महत्वाचं आहे. चयापचय क्रिया आपली घडून आणण्यास ते कारणीभूत ठरतं. दुसरं महत्वाचं, आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार करण्याचं काम हे व्हिटॅमिन बी 12 करतं. तिसरं महत्वाचं म्हणजे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आपला मेंदू आणि मज्जातंतू यामध्ये जो बॅलन्स राखण्याचं काम असतं, संतुलन ठेवण्याचं काम असतं, ते सुद्धा व्हिटॅमिन बी 12 कडून केलं जातं. आपल्या नर्व्हला एक प्रकारचं प्रोटेक्शन मायलिन शीथच्या द्वारे देण्याचं काम सुद्धा व्हिटॅमिन बी 12 करत असतं. मग आता हे व्हिटॅमिन बी 12 कमी कशामुळे होतं किंवा त्याची कमतरता कुठच्या कारणांमुळे जाणवते, तर ती त्यामध्ये दोन महत्वाची कारणं आहेत. त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी 12 युक्त आहार घेत नसाल आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही व्हिटॅमिन बी 12 युक्त आहार घेत आहात परंतु तरी देखील तुमचं व्हिटॅमिन बी 12 हे कमी दाखवत आहे, तर त्याच्या मागचं कारण म्हणजे डिफेक्टिव्ह असिमिलेशन, म्हणजे तुमच्या चयापचय क्रियेमध्ये झालेला बिघाड. तुमच्या आतड्यांकडून हे व्हिटॅमिन बी 12 हे जर व्यवस्थितरित्या शोषलं गेलं नाही तर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी होऊ शकते. आता आपण बघूयात की डाएट मध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा मला व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी पाहायला मिळाली. हे पाहिलेले 3 पेशंट सुद्धा शाकाहारीच होते आणि त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी पाहायला मिळालेली आहे. भारतामध्ये जवळपास 80% लोक जे शाकाहारी आहेत त्यांना व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सीचा त्रास होतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी, जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी कुठच्या गोष्टींचा समावेश आहारामध्ये करायचा आहे तर पनीर आहे, दूध आहे, सगळे डेअरीचे प्रोडक्ट्स आहेत, गाजर आहे, पालक आहे, दही आहे, अ, दुधापासून बनलेले सगळे पदार्थ आहेत ते सगळे आहारामध्ये त्यांचा समावेश करायचा आहे. मोड आलेली कडधान्य आहेत, मोड आलेल्या कडधान्यांवर किंवा सलाडवर लिंबू पिळून खाणं, सोया टोफू, सोया मिल्क ह्या गोष्टी शाकाहारी लोकांनी आहारामध्ये वाढवायच्या आहेत. आणि सगळ्यात जो रिच सोर्स आहे व्हिटॅमिन बी 12 तो मांसाहारामध्ये आहे, म्हणजेच अॅनिमल प्रोडक्ट्स मध्ये आहे. जसं की मांस आहे म्हणजे मटण, अंडी, मासे, चिकन, फिश, सी फूड आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्हिटॅमिन बी 12 हे मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे मांसाहारी लोकांनी या गोष्टी आहारामध्ये आवर्जून समावेश करायचा आहे. याने व्हिटॅमिन बी 12 निश्चितपणे वाढणार आहे. दुसरं महत्वाचं आहे की जर तुम्ही व्हिटॅमिन बी 12 युक्त आहार घेताय परंतु तुमच्या असिमिलेशन मध्ये डिफेक्ट झालेला आहे, ते शोषण्यामध्ये तुमचे आतडे जर व्यवस्थितरित्या ब 12 जीवनसत्व शोषू शकत नसतील तर त्यामागची कारणं कुठली. तर काही आजार आहेत ज्याच्यामध्ये हे व्यवस्थितरित्या शोषलं जाऊ शकत नाही, जसं की दीर्घकालीन असणारा आम्लपित्ताचा, ऍसिडिटीचा त्रास आहे, आयबीएस, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, क्रॉन्स डिसीज, वेट रिडक्शनसाठी एखाद्या पेशंटची जर सर्जरी केली असेल किंवा कुठलीही मेजर ॲब्डॉमिनल सर्जरी झाली असेल, या गोष्टींमुळे सुद्धा व्हिटॅमिन बी 12 ऍब्सॉर्प्शन कमी होतं, कारण अशा व्यक्तींची चयापचय क्रिया बिघडलेली असते. दुसरं महत्वाचं, व्हिटॅमिन बी 12 ऍब्सॉर्प्शन साठी आपल्या गटमध्ये, इंटेस्टाईनमध्ये गुड बॅक्टेरियाज असणं खूप महत्वाचं असतं. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की आम्लपित्ताचे पेशंट हे सतत ऍसिडिटी, अँटासिड्स
घेत असतात आणि त्या अँटासिड्समुळे त्यांच्यामध्ये ऍसिड हे दबलं जातं, ऍसिडचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि मग ज्या व्यक्तींमध्ये प्रॉपरली ऍसिड सिक्रीट होत नाही, ज्यांची पचनशक्ती मंदावली जाते, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पाहायला मिळते. कारण त्यांची पचनशक्तीच व्यवस्थित नसते, चयापचय क्रिया बिघडलेली असते, मेटाबॉलिझम बिघडलेला असतो. दुसरं महत्वाचं, ज्या व्यक्ती सतत अँटीबायोटिक्स घेत असतात किंवा अँटीबायोटिक्सचा मारा त्यांच्या शरीरावर होत असतो, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा जे आतड्यांमधले गुड बॅक्टेरियाज असतात, गटमधले गुड बॅक्टेरियाज असतात, ते जास्ती प्रमाणात मारले जातात आणि मग अशा व्यक्तींमध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पाहायला मिळते डिफेक्टिव्ह मेटाबॉलिझममुळे. तर ही महत्वाची 2 कारणं होती व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सीची. आता व्हिटॅमिन बी 12 ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये कमी होतं, त्यावेळेला कुठची लक्षणं महत्वाची आपल्याला त्या पेशंटमध्ये पाहायला मिळतात. तर अशा व्यक्तींना सतत दिवसभर येणारा थकवा असतो, त्यांच्यामध्ये मरगळ असते, कुठलाही काम करण्याचा उत्साह नसतो, स्नायूंमध्ये कमकुवतपणा असतो, सतत संपूर्ण शरीरामध्ये एक प्रकारचा दुखावा राहतो. त्याचबरोबर चालत असताना, चालताना दम लागणे, छातीमध्ये धडधड होणे, रक्ताची कमतरता जाणवणे, अशी लक्षणं सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन बी 12 कमतरतेमुळे पाहायला मिळतात. डोके जड होणे, डोके दुखणे, त्याचबरोबर तळपायामध्ये, तळहातामध्ये आगाग जळजळ होणे, तळहातामध्ये, तळपायामध्ये मुंग्या येणे, जड होणे, बधीर होणे, त्या ठिकाणी सुन्नपणा जाणवणे, लॉस ऑफ सेन्सेशन होणे, ही ही महत्वाची लक्षणं आपल्याला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे पाहायला मिळतात. त्याचबरोबर मानसिक स्तरावर अशा व्यक्तींमध्ये एक प्रकारचं डिप्रेशन, अँक्झायटी, फिअर आणि मूड स्विंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर ही काही मानसिक स्तरावरची लक्षणं झाली. जसं की मी मगाशी सांगितलं, व्हिटॅमिन बी 12 हे आपल्याला आपल्या नर्व्हज भोवती जी मायलिन शीथ असते, त्याचं फॉर्मेशन करण्यासाठी किंवा सिंथेसिस करण्यासाठी अतिशय महत्वाचं असं व्हिटॅमिन बी 12 आहे. आपण पाहतो की आपल्या घरामध्ये जर एखादी वायर असेल आणि त्या वायरचं वरचं कोटिंग जर एखाद्या मधल्या ठिकाणी लूज झालं असेल किंवा ते गेलेलं असेल, तर तिथली वायर ही एक्सपोज होते. आतली जी तार असते ती एक्सपोज झालेली असते आणि मग आपण त्याला हात लावला तर तिथे करंट बसण्याची शक्यता असते. मग आपण काय करतो, त्याला एखादी चिकटपट्टी गुंडाळतो जेणेकरून तो करंट बसू नये. आणि सेम तोच मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन बी 12 कमतरता झाली, तर आपल्या नर्व्हच्या अलाउंड जे कव्हरिंग असतं, ज्याला मायलिन शीथ म्हणतो, ते कमी व्हायला लागतं, ते लॉस व्हायला लागतं आणि मग अशा व्यक्तींमध्ये अतिशय उष्णता वाढणे, पेरिफेरल न्यूरोपॅथी होणे, तळपाय तळहातांमध्ये जळजळ आगाग होणे, तिथे उष्णता जास्ती जाणवते आणि त्या ठिकाणी मुंग्या येणं, बधीर होणं, ही लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. तर ही काही महत्वाची लक्षणं होती. आता आपण बघूयात की त्यावर होमिओपॅथिक शास्त्रामध्ये उपचार कशा पद्धतीने करता येतील, म्हणजे स्कोप ऑफ होमिओपॅथी इन व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी. तर सगळ्यात महत्वाचं जे होमिओपॅथिक औषध आहे ते म्हणजे लेसिथिनम 3x या टॅबलेट फॉर्म मध्ये येणारे टॅबलेट तुम्ही 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा 2 महिन्यांसाठी घ्यायचे आहेत. त्याचबरोबर कालिफॉस 6x हे सुद्धा टॅबलेट फॉर्म मध्ये येणारं औषध 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा 2 महिन्यांसाठी घ्यायचं आहे. त्यानंतर काही पोटेन्सी मधली होमिओपॅथिक औषधं आहेत, त्यामधलं पहिलं औषध म्हणजे आर्सेनिकम अल्बम 30. तर ज्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन बी 12 युक्त आहार घेऊन सुद्धा व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी जाणवत आहे, म्हणजेच त्यांचं माल ऍब्सॉर्प्शन होत आहे, डिफेक्टिव्ह असिमिलेशन आहे, चयापचय क्रिया बिघडलेली आहे, अशा व्यक्तींमध्ये आर्सेनिकम अल्बम 30 हे मेडिसिन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. ज्यांना अल्सर्स आहेत, स्टमक अल्सर्स आहेत, इंटेस्टायनल अल्सर्स आहेत, दीर्घकालीन ऍसिडिटीचा त्रास आहे, IBS आहे, क्रॉन्स डिसीज आहे आणि या सगळ्यांमुळे त्यांची चयापचय क्रिया बिघडलेली आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या त्यांच्या आतड्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 हे शोषलं जात नाही. अशा कंडिशनमध्ये आर्सेनिकम अल्बम हे औषध अतिशय उत्तमरित्या काम करतं. त्यामुळे अशा पेशंटमध्ये मानसिक स्तरावर सुद्धा व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सीची लक्षणं नर्व्हस सिस्टीमवर जाणवतात. जसं की त्या व्यक्तीला सतत भीती वाटत असते, अँक्झायटी असते, फिअर असते, डिप्रेशन असतं, रेस्टलेसनेस असतो, एक प्रकारची अस्वस्थता अशा पेशंटमध्ये असते आणि सतत स्वतःच्या तब्येतीची काळजी वाटणं, चिंता वाटणं, ही जर लक्षणं तुम्हाला पाहायला मिळाली, तर आर्सेनिकम अल्बम 30 हे मेडिसिन दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी द्यायचं आहे आणि पुन्हा महिनाभरांनी 7 दिवसासाठी ते रिपीट करायचं आहे. त्याच्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे जेल्सेमियम
30. तर हे औषध ज्या वेळेला व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे एखाद्या व्यक्तीमध्ये नर्वस सिम्पटम्स पाहायला मिळतात, जसं की मेमरी लॉस आहे, वीकनेस आहे, लो किंवा पुअर कॉन्सन्ट्रेशन आहे, काही थोडेसे फर्स्ट ग्रेड पॅरालिटिक सिम्पटम्स आहेत. अशा कंडिशन मध्ये जलसिमियम 30 हे मेडिसिन दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे झिंकम मेटॅलिकम 30. ज्या वेळेला व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे एखाद्या पेशंटमध्ये इम्बॅलन्स येतो, चालताना तोल जाणं किंवा चालताना इम्बॅलन्स वाटणं, चक्कर येणं, त्याचबरोबर स्नायूंमध्ये कमकुवतपणा असणं, स्नायूंमध्ये ट्विचिंग, जर्किंग पाहायला मिळणं, तळपाय तळहातांमध्ये मुंग्या पाहायला मिळणं, पेरिफेरल न्यूरोपॅथी किंवा तळपाय तळहातांची आगाग जळजळ, या गोष्टी जर पाहायला मिळाल्या तर झिंकम मेटॅलिकम 30 हे मेडिसिन दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी आपल्याला त्या पेशंटला द्यायचं आहे. तर लेसिथिनम 3x, कालिफॉस 6x, जलसेमियम 30, अर्सेनिकम अल्बम 30 आणि झिंकम मेटॅलिकम 30 ही होमिओपॅथिक औषधं ही अतिशय उत्तम आहेत व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीसाठी. निश्चितपणे तुम्ही घेऊन पहा. जर अशाच काही तुम्हाला तक्रारी असतील तर माझी अपॉइंटमेंट तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती बुक करू शकता. तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला निश्चितपणे अशा तक्रारी तुम्हाला असतील तर तुम्ही घ्या आणि होमिओपॅथिक औषध घ्या. निश्चितपणे तुम्हाला या गोष्टींवरती चांगला फरक दिसून येईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर निश्चितपणे माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि यापुढे तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट करून सांगा. माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करायची असेल तरी तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.